मित्रांनो, ही गोष्ट नक्की ऐका, कारण ही कथा सर्व कथांपेक्षा थोडी वेगळी आहे. कारण ही कथा एका आईची आहे. मित्रांनो, तुम्हीही एकदा तुमच्या आईचा विचार करून बघा. ती तुमच्यासाठी काय काय करते. इतकंच नाही तर तुम्हाला भूक लागली तर ती तिच्या तोंडातला घास सुद्धा देते. तुम्ही महिनाभर कुठेतरी गेलात आणि परत आल्यावर प्रत्येक आईच्या तोंडून एकच गोष्ट निघेल, ती म्हणजे तू किती खराब झाला आहे, काही खातोस की नाही. मला तुम्हा लोकांना एकच विनंती आहे, संपूर्ण कथा ऐकल्यानंतर तुमच्या आईकडे जा आणि 2 मिनिटे तिला काळजीपूर्वक पहा आणि जोरात तिच्या गळ्याला पडा आणि हे शब्द बोला, आई तू माझी दुनिया आहेस. तर आजची ही कथा याच विषयावर आहे. मित्रांनो, ही कथा खोटी नसून पूर्ण सत्य कथा आहे. ही कथा जी आई मुलांची आहे. ते माझ्या घराजवळ पत्राच्या घरात राहतात. मुलाचे नाव प्रीतम आहे. तो साधारण 20 वर्षाचा असेल. ही आई आणि मुलगा नुकतेच माझ्या शेजारी राहायला आले आहेत. प्रीतमची आई लोकांच्या घरी भांडे आणि घर पुसण्याचे काम करायची. कोणाकडून तरी मला कळाले होते की प्रीतमच्या वडिलांनी त्याच्या आईला सोडून दिले आहे. त्याचे काही मोठे कारणही नव्हते, पण त्याचे कारण स्वतः प्रीतम होता. कारण प्रीतम लहानपणापासूनच दोन्ही पायांनी अपंग होता. पण त्यात त्या बिचाराचा काय दोष होता. वरूनच देवाने त्याला असे बनवले होते. प्रीतमच्या वडिलांना त्याला अनाथाश्रमात सोडायचे होते, पण त्याच्या आईला हे होऊ द्यायचे नव्हते. काही दिवस सहन केल्यानंतर प्रीतमचे वडील त्याच्या आईला म्हणाले, हे बघ दीपा, तुझ्या आजारामुळे मला दुसरं मूल झालं नाही आणि याचा मला काही उपयोग होऊ शकत नाही. तू त्याला अनाथाश्रमात सोडू नाही शकत तर ठीक आहे, तू माझ्या घरून त्याला घेऊन जाऊ शकतेस. आणि तेव्हापासूनच ती आई आपल्या मुलांसाठी नवऱ्याचं घर सोडून इथे राहते. प्रीतममध्ये एक खास गोष्ट होती, ते डोक्याने खूप हुशार होता. त्याच्याबद्दल मला कळाल्यावर एके दिवशी मी प्रीतमच्या घरी गेलो. मी पाहिलं तो एक इंग्रजी पुस्तक वाचत होता. मला पाहून तो म्हणाला, या दादा बसा. मी म्हणालो की मी इथून असा जात होतो म्हणून वाटले की मी तुला भेटावे. आणि तू काय वाचत आहेस. तो म्हणाला, काही नाही दादा, असंच मला थोडं वाचायचा छंद आहे. मग त्याची आई आली. बिचारी खूप अस्वस्थ झाली होती. मी म्हणालो, प्रीतम आता तू काळजी करू नकोस, मी तुझ्यासाठी माझ्या कंपनीत नोकरी पाहतो. प्रीतम म्हणाला, दादा अपंगाला नोकरी कोण देईल. मी म्हणालो, प्रीतम कदाचित तुला माहीत नसेल, तू पायाने अपंग आहेस पण मेंदूने नाही. दुसऱ्या दिवशी मी माझ्या कंपनीतील अनेक लोकांशी बोलून प्रीतमची नोकरी मिळवली. आता त्याची आई लोकांच्या घरी भांडे नाही साफ करत. आता ती खूप खुश आहे आणि तिच्या घरीच राहते. मित्रांनो, सगळे आपल्या आईसाठी एक लाईक करा आणि व्हिडिओ इतका व्हायरल करा की प्रत्येक मुलगा फक्त त्याच्या आईचा विचार करेल आणि तिच्या वेदना समजू शकेल. जय मातृ पितृ देवो भव. जय महाराष्ट्र. जय हिंद.